आज मदर्स डे आहे, तर तुम्हा सर्वांना मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि नव्याने नुकत्याच आई झालेल्या माझ्या सर्व मैत्रिणींना मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज जो दिवस आहे तो आहे आपल्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. तर मी तो छोटासा प्रयत्न करते. असं तर आपल्या आईचे आपल्यावर खूप ऋण असतात, जे की आपण आपलं पूर्ण आयुष्य जरी लावलं तरी ते आपण काय भेटू शकत नाही. पण एक छोटासा प्रयत्न, फुल नाही पण फुलाची पाकळी आपण करू शकतो. तर आई ही आपण जेव्हापासून तिच्या गर्भात आपण आपला जो पहिला श्वास घेतो ना, त्या आपल्या पहिल्या श्वासापासून ते तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत ती आपलं संरक्षण करत असते, आपल्यावर निस्वार्थीपणे प्रेम माया करत असते. त्याचं एक उत्तम उदाहरण बघायचं झालं ना, तर आत्ताच एक नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट येत होती की त्या अपघातामध्ये त्या आईचा जीव जातो तरीसुद्धा ती तिच्या बाळाचं रक्षण करते, तिच्या बाळाला ती सोडत नाही. तर का? तर आई, फक्त आई, भाव, ते निस्वार्थी प्रेम. तिला त्यात तिचा जीव महत्त्वाचा वाटतो का? तर नाही, तिला तिच्या बाळाचा जीव महत्त्वाचा वाटतो. आणि हे फक्त देवाने माणसालाच नाही तर प्राण्यांना सुद्धा दिलं. प्राणीसुद्धा जर त्यांचं बाळ जर दुसऱ्या साईडला असेल किंवा दुसऱ्या दिशेला असेल तर ते इकडनं तिकडे ओरडतात किंवा इकडनं तिकडे उड्या मारतात. किती म्हणजे एक जगातलं अनोखे प्रेम, अनोखी माया, निस्वार्थ प्रेम जर करणार असेल तर ते फक्त आई. खरं आई हा अनुभव खूप म्हणजे जगातला एक वेगळाच अनुभव आहे. आणि मी तर आई नाही झालेली, पण मी तो अनुभव घेतला. जेव्हा माझ्या बहिणीला बाळ झालं होतं, जेव्हा मी त्याला बघितलं ना, माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. म्हणजे मी आई झाल्याचा पहिला अनुभव घेतला असेल तर तो त्याच्याकडे. माझे हजबंड बाहेरगावी राहतात, तर जेव्हा ते म्हणजे 4 वर्ष झाले तरी ते जेव्हा निघतात तेव्हा माझ्या सासूबाईचे डोळे पाण्याने ओढले होते. तर असं सवय होते, पण नाही, ते प्रेम असतं ते की आज केल्याने कमी होत नाही किंवा सवय झाल्याने ते कमी होत नाही, असं नाही. आई ही आई असते. आणि लग्न झाल्यानंतर तर मुलींच्या आयुष्यात आईचं स्थान अजून वाटतं. पण आपण जवळ असतो ना, तो पण आपला काय वाटत नाही. आई आली, आपल्याला ओरडते, आपल्याला काही रागवते. जेव्हा आपलं लग्न होतं तेव्हा आपल्या आईची किंमत, जेव्हा आपण दुसऱ्याची मुलगी सुद्धा साथी जाताना बघतो तेव्हा आपल्या आईची किंमत.